इतके पुरावे देऊन धनंजय मुंडेंना चौकशीला का बोलवलं नाही असा सवाल मनोज जरांगेंनी केला। घातपाताच्या चौकशीपासून वाचवा अशी विनंती धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे केल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला। अजित पवारही धनंजय मुंडेंसाठी ताकद वापरतायत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनाही धनंजय मुंडेला चौकशीपासून टाळलं असा आरोप जरांगेंनी केलेला आहे। सुनील तटकरे आणि गोगावलेंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालेलं आहे, तर भिंगाचा चष्मा लावूनही विकास दिसत नाही अशी टीका खासदार सुनील तटकरेंनी केलेली आहे। तर आमचा विकास उघड्या डोळ्यांनी दिसतो म्हणत गोगावलेंनी पलटवार केलेला आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार रद्द करण्यासाठी भरावी लागणारी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी अमेडिया कंपनीला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे। ही स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ मिळावी असा अर्ज करण्यात आला होता। समितीने अमेडिया कंपनीला 1 आठवड्याची मुदत दिली। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष केलंय। मुंबईतील महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला। आता आणि एक 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना अशी पोस्ट करत दमानी यांनी हल्लाबोल केला। अकोला महापालिकेची नव्यानं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले। त्यामध्ये ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल करण्यात आले। गोंदिया नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कशिश जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तसंच शिवसेनेच्या शिंदे पक्षाच्या वतीनं डॉक्टर प्रशांत कटरे, तर भारतीय काँग्रेसच्या वतीनं सचिन शेंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर माधुरी नासुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरले। भाजपच्या वतीनं डॉक्टर योगिता चौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी शिंदे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी मोठ्या उत्साहात शक्ती प्रदर्शन करत जितेंद्र क्षत्रिय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नगराध्यक्षपदासह 23 नगरसेवक पदाचे उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यांमध्ये 4ही अध्यक्षांसह मोठ्या संख्येनं सदस्य निवडून आणू असा विश्वास शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला। पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत बंड केलाय। भरत शहा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिल्यानं प्रदीप गारटकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी दाखल करण्यापूर्वी इंदापूर शहरातून हजारोंच्या संख्येत पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे पक्षाच्या शिवसेनेनं शक्ती प्रदर्शन केले। नगराध्यक्षपदासह 17 नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। एकीकडे भाजपने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून मैत्रीपूर्व लढत या ठिकाणी होणार आहे। सांगलीचा जत नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। काँग्रेसनेही नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपालिकेसाठी काँग्रेसकडून विजया चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठं शक्ती प्रदर्शन करत विजया चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। जालन्यात 3 नगर परिषदेसाठी निवडणूक होते। यामध्ये अंबड, जालना आणि भोकरदन नगर परिषदेसाठी निवडणूक होती। इच्छुक उमेदवारांनी भोकरदनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी केली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपालिकेसाठी काँग्रेसकडून विजया चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठं शक्ती प्रदर्शन करत विजया चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं वनश्री शेडगे यांना उमेदवारी दिली आहे। वनश्री या माजी नगरसेवक समीर शेडगे यांच्या कन्या। ओबीसी महिलांसाठी राखीव या मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी जोरदार चुरस होती। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी तटकरेंनी वनश्री शेडगेच्या नावाची उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली।
वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. अनिल केंदळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. केंदळेंनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषदेची यंदा पहिल्यांदाच निवडणूक होते. या ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा अर्ज आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. शिरूर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली. इच्छुक उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करत आहेत. या ठिकाणी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांची आघाडी झाली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सुरेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी लढणार आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराने शहरभरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून वीणा वामन म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंढरपुरातील करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठीच्या नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत 7 अर्ज दाखल झाले. तर नगरसेवक पदासाठी 152 उमेदवारी अर्ज दाखल झाले. करमाळा नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता. तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जालन्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली. यानंतर आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत हरकतीने सूचना दाखल करण्यात येणार आहे. या सूचनांवर विचार करून 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. नंदुरबारमध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते. आतापर्यंत नगरसेवक पदासाठी 317 तर नगराध्यक्ष पदासाठी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भंडाऱ्यातील लाखणीमध्ये ग्रामीण युवा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी गावातून संविधान जनजागृती आणि ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. सोलापुरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेनं या सोहळ्याचं आयोजन केलं. या सोहळ्यात गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था, अंगणवाडी आणि उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुणे महापालिकेकडून बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येते. रस्त्यांवर, पदपथांवर आणि सार्वजनिक जागांवर पडून राहिलेल्या बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण विभागाकडून अशा वाहनांवर नोटीसही लावण्यात येत आहे. या कालावधीत वाहनं न हटवल्यास ती वाहनं जप्त करण्यात येतील. पुण्यात आळंदी कार्तिकी वारीनिमित्त जड वाहनांना बंदी घालण्यात आली. आळंदी परिसरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विश्रांतवाडी, आळंदी आणि अहिल्यानगर रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आले. या मार्गावर 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व जड वाहनांना बंदी असणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील 6 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी एका नगरपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 409 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी 20 आणि सदस्यपदासाठी 389 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. छत्रपती संभाजीनगर पुणे विमानसेवा तुर्तास वेटिंगवर आहे. संभाजीनगरातून पुणे शहरासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. मात्र पुणे विमानतळावरील वाढत्या वाहतुकीमुळे तुर्तास ही मागणी पूर्ण होणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय. छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोडवरील टाकळी फाटा इथं जलवाहिनी जोडण्याचं काम हाती घेण्यात आलं. या कामासाठी रविवारपासून 6 दिवसांसाठी शटडाऊन घेण्यात आले. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. तर पाणी वितरणात 1 ते 2 दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. पुण्यातील भोरच्या 2 विद्यार्थिनी अमेरिकेला रवाना झाल्यात. जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत नासा संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी भोरमधील या विद्यार्थिनी अमेरिकेला रवाना झाल्यात. इयत्ता 7वी शिकणाऱ्या या विद्यार्थिनींची निवड तब्बल 16,000 विद्यार्थ्यांमधून झाली आहे. वाशिमच्या आसेगाव पेणमधील कोल्हापुरी बंधाऱ्याची साफसफाई सुरू आहे. कचरा जागेवर जाळून पाण्याचा अडथळलेला प्रवाह पुन्हा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. तसंच लवकरच या बंधाऱ्यावर गेटही बसवलं जाणार आहे. नाशिकच्या देवळाली परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय. तारेच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या अडकला होता. वन विभागाकडून बिबट्याची सुटका करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरच्या खारेकर्जुने परिसरातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला अखेर 3 तासानंतर जेरबंद करण्यात आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर न काढता ठार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र वन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्याला दगडानं मारहाण करून त्याच्याकडून 25 लाख लुटले होते. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 8 तासात 4 आरोपींना अटक केली. आरोपींना कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली. नांदेडमध्ये एक तरुणानं 17 वर्षानंतर वडिलांच्या खुनाचा बदला घेतलाय. मारेकरी जमिनीवर तुरुंगाबाहेरच येतात. नागेश गवळे यानं 2 मित्रांच्या मदतीनं वडिलांच्या मारेकऱ्याचा खून केला. ही घटना बळीरामपूरमध्ये घडली आहे. पोलीस चौकशीतून हा खून मृत राजू गवळेचा मुलगा नागेश गवळे यानं केल्याचं समोर आलं.